रक्ताच्या नात्यापेक्षा विचारांची नाती फार ग्रेट असतात, श्रेष्ठ असतात. सगळ्यात पहिल्या अडचणीला तुमच्या कुठल्याही गोष्टीला मदतीला विचारांची माणसं सगळ्यात पहिले जवळ येतात. रक्ताची माणसं 100 अडचणी असतात, अडथळे असतात. खरं की नाही? खरं सांगा. कधी पैशामुळे वाजलेलं असतं, नातेसंबंधामुळे वाजलेलं असतं, पटतच नाही हो आपलं. तू बडा की मै बडा, भावकीचा वेगळाच वाद. जातीच्या मंत्र्यांनीच, जातीच्या लोकांनीच, स्वार्थी लोकांनीच समाजाचा सत्यानाश केलाय. मग ते महाराष्ट्राचा सत्यानाश झाला आणि देशाचा सुद्धा सत्यानाश झाला. हे शपथ घेतात मी संविधानाने वागेल म्हणून, कुणाशीही मत्सर ठेवणार नाही म्हणून. अहो हे सगळ्यांचे होऊ शकत नाहीत का? म्हणजे स्वार्थाचं राजकारण किती दिवस करणार? ठीक आहे, तुम्हाला काहीतरी स्वतःसाठी मिळायचंय म्हणून तुम्हाला समाज आठवतो, आणि नंतर समाजाच्या 4 बैठका असतील तर तुम्ही त्याच एकातल्या 2-4 कार्यकर्त्यांच्या विरोधात जाता, आयुष्यभर जाता. काय तुम्ही समाजाचे दिवे लावणार आहेत? बरं, तुमच्याकडे मंत्रीपद असतं, काय तुम्ही कुठल्या विचारधारेने काम करता? महाराष्ट्राचे आजपर्यंत एवढे मुख्यमंत्री झाले, देशाचे प्रधानमंत्री झाले, त्याने काय फक्त स्वतःच्या स्वार्थासाठीच विचार केला का? राज्याचं हित, देशाचं हित याच्यावर काहीच किंमत नाही का? अरे विकासाचे मुद्दे, तुमच्या प्रायव्हेट लिमिटेड विचारांमुळे राज्य तर अधोगतीला चाललंच आहे, पुढे जायलाच तयार नाही. देशाचं तरी काय? फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला ह्यांना देशभक्ती आठवते, नंतर ह्यांची विचार सुद्धा भोंगळे होतात, फक्त प्रायव्हेट लिमिटेड होतात. बरे असे कोण कोण लोक आहेत? कशाला मी तरी नाव घेऊ? नाव घेण्याच्या एकही आता पात्रतेचं महाराष्ट्रात तरी राहिलेलं नाही. अरे या महाराष्ट्राची ओळख ही पुरोगामी महाराष्ट्र म्हणून सांगितली जाते. नाव सुद्धा कुणाचं घेतलं जातं? परिवर्तनवादी, ज्यांनी ज्यांनी भाषा बोलली आणि सगळा समाज माझा आहे, सगळे लोक माझेत, अख्खी रयत माझे, असं कोण कोण म्हणाले? ते आमचेच आहेत. मग ते छत्रपती शिवाजी महाराज असतील, बुद्धांचं तत्वज्ञान, जगाला मुठीत घेण्याची ताकद बुद्धांच्या तत्वज्ञानामध्ये. पण प्रत्येक महापुरुष, प्रत्येक समाज सुधारक, प्रत्येक संत जातीच्या चष्म्यातून पाहिला जातो. बरं, लाज पण वाटत नाही त्यांना ज्या वेळेस माझ्या जातीतला म्हणताय, त्यांच्या विचारांचं आचरण करतात का ते? बरेच नेते आपल्या आपल्या महापुरुषांना वाटून घेतलंय, त्याचा रंग पण वाटून घेतला. अरे लाजा वाटू द्या, त्यांच्या विचारांचं काय? प्रत्येक समाजातला माणूस महापुरुष समजा त्यांचा जातीचा आहे जरी म्हटलं तरी प्रत्येक महापुरुषांचा त्याच्याच जातीतला माणूस रोज खून करतो, त्यांच्या विचाराने कधीच वागत नाही. तुम्ही चिकित्सा करा, चॅलेंज आहे आपली. अशी माणसं आहेत त्या सगळ्यात घातकी आहेत, जे नाव एक घ्यायचं आणि काम बरोबर त्यांच्या विरोधातले करायचं. आता तुम्हाला जर आठवत असेल, मला खाली लिहून पाठवा. कारणच असं गंभीर आहे, कारण विचारांनी काम करणारी माणसं कधी प्रायव्हेट लिमिटेड जगत नाहीत, आणि लढणारी माणसं कधीच कोण कुठल्या जातीचा आहे, धर्माचा आहे अजिबात पाहत नाहीत. जे रिकाम टिकडीत आहेत, ज्यांचे विचार विकृत आहेत ना, अशीच माणसं समोरच्या आगवर जात बघतात, मग धर्म बघतात, आणि मग त्याला ऐकायचंय का, मदत करायची आहे का, समजून घ्यायचंय का, तो आपला आहे का, आपल्याला मदत पडेल का, आपल्याला काय 4 पैसे देईल का, या स्वार्थी भावनानं जगणारी कधीच लोकाभिमुख राजे होऊ शकत नाहीत. अहिल्याराणी होळकरांचं वाक्य आहे, ज्यांच्या मनगटात बळ आहे किंवा ज्यांची बुद्धी खरंच कर्तृत्वान आहे, तो स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख होऊ शकतो, पण तो निस्वार्थीपणे लढला पाहिजे, तो तुमच्या माझ्या हितासाठी लढला पाहिजे. काय परिस्थिती आज, याच विषयावर चर्चा करतोय आपण. मित्रांनो, जय जिजाऊ. हे आपला मित्र सहकारी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती एवढीच आहे, लोकशाही मध्ये सगळ्यांना सोबत घेऊन लढणारी माणसं पाहिजेत, तरच ते भारतीय होऊ शकतील, तरच ती माणसं होऊ शकतील. नाही तर जातीच्या आणि धर्मांच्या उतरंडी एवढे आहेत, कळप सुद्धा जोरात आहेत. कुठल्याही कळपात, कुठल्याही ग्रुपमध्ये तुम्ही टाका उड्या आणि बसा बोंबलत. आता मी असं का बोलतोय, तर त्याचं कारण सुद्धा तसंच आहे. बघा, तुम्हाला पटत असेल तर आपण मित्र असतो लहानपणापासून. काही वर्ग मित्र असतात, काही महाविद्यालयातले असतात, मग ते शाळेतले, कॉलेजमधले किंवा
आयुष्यात मैत्री झाली म्हणून कुठलेही मित्र असतात. त्यावेळेस आपण अज्ञानी असतो, म्हणजे आपली बुद्धी ही प्रायव्हेट लिमिटेड कधीच विचार करत नाही. माणूस म्हणून ते सगळ्यांशी एक स्मित हास्य सुद्धा मैत्रीसाठी काफी असतं. कधीच जात बघितली नाही, कधीच धर्म बघितला जात नाही, कधीच नाही. मैत्री आयुष्यभर टिकते. पण आता ह्या जातीचे वेगळे वेगळे, विचारांचे वेगळे वेगळे किंवा धर्मांचे वेगळे वेगळे जे काही कलह निर्माण होतात वेगळ्या वेगळ्या मुद्द्यांसाठी, मैत्री सुद्धा दुरावते, रुंदावते, अडसर निर्माण होतो. अरे 1ली ते 10वी पर्यंत शिकणाऱ्याला कधीच शेजारचा मित्र खातो पितो उठतो बसतो, कधीच जात बघितली जात नसते किंवा नाही, पण माहीत सुद्धा नव्हती. माझ्या बऱ्याच मित्रांची अजून मला जात माहित नाही, कधी विचारायचं संबंध येत नाही. मरेपर्यंत इथून पुढेही जेवढे मित्र होतील कधीच विचारणार नाहीत. पण साहेब आता जातीच्या धर्माच्या उन्माद एवढे वाढले. सनातनी कर्मठ लोक जे मानसिक घाणेरड्या मानसिकतेचे असतात अशीच बरं का, ती लोक बरोबर विष कालवण्याचं काम करतात. कधी जातीच्या नावावर, कधी धर्माच्या नावावर, अन्याय अत्याचार किंवा वर्ण व्यवस्थेच्या नावावर. अख्ख्या व्यवस्थेला, कर्तृत्वान माणसाला सुद्धा जातीत पकडून शूद्र ठरवणाऱ्या घाणेरड्या मानसिकतेच्या अवलादी याच मातीत आहेत ना. मग ते जगामध्ये सुद्धा आहेत, इतर देशांमध्ये सुद्धा आहेत, आपल्या देशात सुद्धा आहे, राज्यात आहेत, गावगाड्यात आहेत. आणि ही माणसं आहेत ना, ही एवढ्या घाणेरड्या मानसिकतेने तुमच्यात विष कालवतात. अरे सक्का मित्र लहानपणापासूनचा स्वार्थी वृत्तीमुळे एवढा दुरावतो, त्याला आपण आपलं म्हणायलाच तयार नाही. कदाचित तुमची मानसिकता सुद्धा नसेल ती. ठीक आहे, आपण जातीत जन्माला येतो, तुमचं माझं काय मला सांगा, आपण ठरवून येतो का, ठरवून करतो का? जातीचा अभिमान आता तुम्हाला ठेवायचा ठेवला पाहिजे, धर्माचा ठेवायचा असेल ठेवला पाहिजे, ऐच्छिक आहे ना. पण माझं कशाला असला पाहिजे? गर्व ठीक आहे, तुम्हाला गर्व करायचा आहे. ज्या दिवशी साहेब मस्ती असते ना, आणि माझं प्रामाणिक मन आहे, रक्ताच्या नात्यापेक्षा विचारांची नाती फार ग्रेट असतात, श्रेष्ठ असतात. सगळ्यात पहिल्या अडचणीला तुमच्या कुठल्याही गोष्टीला मदतीला विचारांची माणसं सगळ्यात पहिले जवळ येतात. रक्ताची माणसं 100 अडचणी असतात, अडथळे असतात. खरं की नाही? खरं सांगा. कधी पैशामुळे वाजलेलं असतं, नातेसंबंधामुळे वाजलेलं असतं, पटतच नाही हो आपलं. तू बडा की मै बडा, भावकीचा वेगळाच वाद. तर जातीमुळे तुम्ही आता दाखवताय हम सब एक है वगैरे वगैरे, सगळे ताकदीने एकत्र असल्याचं दाखवताय. तुमच्या देशाचं जसं शत्रू असतं, भारत पाकिस्तान जसं आहे तसं भावकीत, नातेवाईकात, आपसात असतं. उरीचं लग्न जरी काढलं, त्याचे जर 10 लाख गेले असतील तर मी मातीत गेलो तरी चालेल, मी 15 लाख खर्च करेल, पण त्याच्यापेक्षा भारी. मग ह्याचं बघून अजून तिसरा 15 लाख त्याचे गेलेत का, मी 20 लाख घालेल, पण सगळ्यांचीच जिरवेल. मग कुठं आलं तुमचं हे सगळं बाकीचं? मला हेच सांगायचंय. मस्तवालपणा कधी ना कधी संपणार आहे, म्हणून तुमचा चष्मा, तुमची नजर, तुमची भूमिका ही चांगली असलीच पाहिजे, गरजेचं आहे. नाहीतर आपणच आपल्यापासून दूर जाऊच. पण दूर जाण्यासाठी सुद्धा दुसऱ्याची मदत घ्यायची गरज नाही. पावलोपावली आमच्या आसपास एवढे शत्रू आहेत, रोज सोबत असणारे, अरे 24 तास सोबत असणारे. एकच श्वास, म्हणजे समजा तुम्ही एखाद्या घरात आहे तर तिथला श्वासच तिथली आसपासची माणसं घेतील. तो एक श्वास घेणारी सुद्धा माणसं आपल्या विरोधात जातात. का विचार एवढे भोंगळे झालेत मी म्हणतो? का विचार एवढे तोटके झालेत? का संकुचित विचार करूनच तुम्ही स्वतःचा नाश करून घेताय? हे बदल घडवायचा की नाही? महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस, महाराष्ट्रातला प्रत्येक तरुण असेल, तरुणी असेल, कुठल्याही जाती धर्माचा असेल, माणूस म्हणून जगण्यासाठी सगळ्या उतरंडी बाजूला सरकून माणूस माणसासाठी काहीतरी करणार आहे की नाही? का प्रायव्हेट लिमिटेड स्वतःच्या स्वार्थासाठी जगणाऱ्या टोळ्यांमध्येच तुम्ही धन्यता मानणार का? आम्ही भारताचे लोक होणार आहात की नाही? विचार करा आणि मग आपण चर्चा करू. तुमच्या मनात असेल तर खाली करा टाईप.
धन्यवाद.